जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या राज्यात देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ इपिग्राफीची पायाभरणी करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच तेलंगणा या राज्यात देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ इपिग्राफीची पायाभरणी करण्यात आलेली आहे. तेलंगणामध्ये कोठे? तर तेलंगणातील हैदराबादमधील सालार जंग संग्रहालयात हे म्युझियम स्थापन करण्यात येत आहे. बरं, हे म्युझियम कोणाद्वारे स्थापन करण्यात येत आहे? तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण हे म्युझियम तयार करत आहे. मित्रांनो, एक छोटंसं करेक्शन करून घ्या. ऑस्ट्रेलियाची राजधानी काय आहे? तर कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकताच 2024चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? तर आता 2024चा भारतरत्न पुरस्कार चौधरी चरण सिंग, PV नरसिंहराव आणि MS स्वामीनाथन या तीनही व्यक्तींना जाहीर झालेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या तीनही व्यक्तींना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात येत आहे. आणि मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच एकाच वर्षी 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात येत आहे. आतापर्यंत एकाच वर्षी 3 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्याचा संकेत पाळण्यात येत होता, पण प्रथमच आता हा पुरस्कार 5 व्यक्तींना देण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. यामध्ये आता काय विचारलं आहे? तर 2024चा भारतरत्न मिळवणाऱ्या MS स्वामीनाथन यांच्याविषयीची योग्य विधाने ओळखा. पहिलं विधान काय आहे? तर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ MS स्वामीनाथन यांचा जन्म मद्रास प्रेसिडेन्सी येथे 1925 साली झाला. आता हे विधान बरोबर आहे का? तर हे विधान बरोबर आहे. MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं व त्यांचा जन्म 1925 साली मद्रास प्रेसिडेन्सी येथेच झाला होता. दुसरं विधान पहा. त्यांना याआधी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅग्सेसे आणि जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, हे बी विधान सुद्धा बरोबर आहे. MS स्वामीनाथन यांना 1967 मध्ये पद्मश्री, 1972 मध्ये पद्मभूषण, 1989 मध्ये पद्मविभूषण, 1971 मध्ये रॅमन मॅग्सेसे तर 1987 मध्ये जागतिक अन्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आता यात आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. दोन्ही विधाने योग्य आहेत. त्यासाठी या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1 आहे. याचबरोबर MS स्वामीनाथन यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. MS स्वामीनाथन यांचं पूर्ण नाव हे मनकोंबू सांबशिवम स्वामीनाथन असं आहे व त्यांचं निधन 28 सप्टेंबर 2023 रोजी चेन्नई येथे झालेलं आहे. त्यांनी 1944 मध्ये मद्रास कृषी विद्यालयातून कृषी विज्ञान विषयात बॅचलर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केली होती. 1949 मध्ये त्यांनी सायटोजेनेटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर युनेस्कोच्या फेलोशिपवर जेनेटिक्सचा अभ्यास करण्यासाठी ते नेदरलँडला गेले होते व यासाठी त्यांनी आपली पोलिसाची नोकरी सुद्धा सोडलेली आहे. त्यानंतर ते नेदरलँडमधील अभ्यास करून 1954 मध्ये भारतात परतलेले आहेत. त्यांनी IRRI म्हणजेच इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटचे महासंचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. बरं, हे जे IRRI आहे हे कुठे स्थित आहे? तर हे फिलिपिन्समध्ये स्थित आहे. त्यांच्याविषयीचा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाने त्यांचा द फादर ऑफ इकॉनॉमिक इकॉलॉजी असा उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, 2024 मध्ये आता एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यापैकी 4 भारतरत्न हे मरणोत्तर देण्यात येणार आहेत. बरे, जे भारतरत्न विजेते आहेत हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत हे सुद्धा नोट करून घ्या. MS स्वामीनाथन हे तामिळनाडू, PV नरसिंहराव तेलंगणा, चौधरी चरण सिंग उत्तर प्रदेश, लालकृष्ण अडवाणी दिल्ली तर कर्पूरी ठाकूर हे बिहारचे रहिवासी आहेत. तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. 2011 पूर्वी भारतरत्न हा पुरस्कार केवळ कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रात दिला जात होता. मात्र 2011 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली असून आता हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला त्याच्या अतुलनीय कामगिरीसाठी देण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येणार आहे? तर आता देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी ही केरळ या राज्यामध्ये निर्माण करण्यात येणार आहे. केरळच्या केरळ क्रिकेट असोसिएशनने ही घोषणा केली असून केरळमधील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील चेंगमनाड गावात 40 एकरवर ही सिटी निर्माण करण्यात येणार आहे. कोची या शहराविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. कोची या शहराला अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखलं जातं. आता प्रश्न क्रमांक 4 पहा.
जम्मू काश्मीरमधील पहाडी समुदायाला अनुसूचित जमाती प्रवर्गात किती टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली? तर आता जम्मू काश्मीरमधील पहाडी समुदायाला अनुसूचित जमाती प्रवर्गात एकूण 10% आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. ही जी घोषणा आहे ही घोषणा जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी केली आहे. आता या आरक्षणाचा जम्मू काश्मीरमधील 12 लाख नागरिकांना फायदा होणार आहे. हे जे आरक्षण आहे हे नोकऱ्या, शिक्षण आणि राजकीय वर्तुळात सुद्धा लागू असणार आहे. जम्मू काश्मीरविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. जम्मू काश्मीरला 31 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीरची हिवाळी राजधानी जम्मू तर उन्हाळी श्रीनगर असून त्याचे लेफ्टनंट गव्हर्नर हे मनोज सिन्हा आहेत. जम्मू काश्मीरमध्ये एकूण 3 नॅशनल पार्क आहेत व ते कोणते? तर दाचिगाम नॅशनल पार्क, किश्तवार नॅशनल पार्क तर सलीम अली नॅशनल पार्क हे या राज्यामध्ये स्थित आहेत. याबरोबरच उल्लर आणि दाल ही सरोवरे सुद्धा जम्मू काश्मीरमध्येच आहेत. प्रश्न क्रमांक 5 इंटरनॅशनल रोड फेडरेशनने प्रकाशित केलेल्या वर्ल्ड रोड स्टॅटिस्टिक्स 2022 नुसार कोणत्या देशात रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर आता या अहवालानुसार व्हेनेझुएला या देशात रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. या अहवालातील माहितीनुसार व्हेनेझुएलामध्ये प्रति 1 लाख लोकसंख्येमागे 39.4 लोक रस्ते अपघातात मृत्यू पावतात. हेच प्रमाण आपल्या भारतात किती आहे? तर 1 लाख लोकसंख्येमागे भारतात सरासरी 9.5 व्यक्ती मृत्यू पावतात. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023च्या मॅस्कॉटचे नाव काय आहे? तर यावेळेसच्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या मॅस्कॉटला अष्टलक्ष्मी असं नाव देण्यात आलेलं आहे. इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल, हा यावेळेसच्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचा मॅस्कॉट असून याला अष्टलक्ष्मी असं नाव देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील 8 राज्यांना अष्टलक्ष्मी असं नाव दिलेलं आहे व त्यावरच आधारित या मॅस्कॉटला सुद्धा आता अष्टलक्ष्मी असं नाव देण्यात आलेलं आहे. बरं, यावेळेसचे हे गेम्स कुठे आयोजित करण्यात येणार आहेत? तर आसाममधील गुवाहाटी येथे 19 ते 29 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे? तर ही या स्पर्धेची 4थी आवृत्ती आहे. मित्रांनो, आसाम या राज्याची राजधानी सुद्धा लक्षात ठेवा. आसाम या राज्याची राजधानी ही दिसपूर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? तर 2024 मधील ही समिट दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार असून याची सुरुवात 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे तर 14 फेब्रुवारी पर्यंत ही समिट चालणार आहे. यावेळेसच्या समिटमध्ये भारत, तुर्की आणि कतार या देशांना पाहुणे देश म्हणून आमंत्रित करण्यात आलेला आहे. बरं, यावेळेसच्या समिटची थीम काय आहे? तर शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट अशी यावेळेसच्या या समिटची थीम आहे. प्रश्न क्रमांक 8 आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात एआयचा वापर करण्यासाठी गुगलने कोणत्या राज्य सरकार बरोबर करार केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच गुगलने आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात एआयचा वापर करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राबरोबर करार केलेला आहे. महाराष्ट्राविषयी हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे व महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता ही 365 आहे. लिंग गुणोत्तर 929 तर बाल लिंग गुणोत्तर हे 894 इतका आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक डाळी दिवस हा कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक डाळी दिवस आहे हा दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची घोषणा 2019 मध्ये करण्यात आली होती व तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत आहे. यावर्षीच्या या दिवसाची थीम काय आहे? तर पल्सेस नरिशिंग सॉइल्स अँड पीपल अशी यावेळेसच्या या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉर्मॅटच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.